नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जी.आर. जारी केला आहे. केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 पासून देशात सामाजिक सुरक्षा संहिता लागू केली आहे. या नव्या कायद्यानुसार जुने नियम बदलून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांसाठी सुधारित मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना सुरू केली आहे. या नव्या शासन निर्णयानुसार मंडळाने पूर्ववत सुरू असलेल्या काही जुन्या योजना आता पूर्णपणे बंद केल्या आहेत. यामध्ये ₹10,000 चे अंत्यविधी सहाय्य, दरवर्षी ₹24,000 असे 5 वर्षांसाठी मिळणारे वारस सहाय्य, शववाहिनीचा प्रत्यक्ष खर्च आणि कृत्रिम अंग लावण्याचा प्रत्यक्ष खर्च या योजनांचा समावेश आहे. आता या सर्व जुन्या योजनाऐवजी सुधारित योजना लागू करण्यात आली असून या योजनेचा संपूर्ण खर्च कल्याणकारी मंडळाकडे जमा होणाऱ्या 1% उपकरातून केला जाईल. तसेच मंडळाच्या ऑनलाईन पोर्टलवर आवश्यक ते बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व अर्जदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की अर्ज करताना कोणतीही खोटी माहिती दिल्यास मिळालेल्या लाभाची वसुली केली जाईल, कामगाराची नोंदणी रद्द होईल आणि संबंधित व्यक्तीवर फौजदारी कारवाई देखील केली जाईल. आता आपण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 3 मुख्य लाभांची सविस्तर माहिती पाहू. पहिली आहे नैसर्गिक मृत्यू सहाय्य योजना. या योजनेअंतर्गत नोंदित कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारास ₹3,50,000 इतकी एकवेळची आर्थिक मदत दिली जाते. यासाठी कामगाराची नोंदणी सक्रिय असणे आवश्यक आहे. पात्रता निकषानुसार कामगार किमान 3 वर्षे मंडळाकडे नोंदीत असावा. परंतु नोंदणीची 2 वर्षे पूर्ण होऊन 3ऱ्या वर्षात किंवा 3ऱ्या वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज प्रलंबित असताना मृत्यू झाल्यासही कामगार पात्र ठरतो. 3 वर्षांचा हा कालावधी सलग असणे आवश्यक नाही. मृत्यू झाल्यापासून 1 वर्षाच्या आत वारसदाराने अर्ज करणे बंधनकारक आहे. यासाठी कामगाराचे मृत्यू प्रमाणपत्र, उचित प्राधिकरणाचे वारस प्रमाणपत्र, वारसदाराचे आधार कार्ड आणि वारसदाराच्या बँक खात्याचा तपशील ही कागदपत्रे लागतात. दुसरा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे अपघाती मृत्यू सहाय्य योजना. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अपघातामुळे कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारास ₹6,50,000 एकवेळचे मोठे वित्तीय सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी कामगाराची नोंदणी सक्रिय असणे गरजेचे आहे. तसेच कामगाराने नोंदणीसाठी अर्ज सादर केला असेल आणि अर्जावर अंतिम निर्णय होण्यापूर्वीच त्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तरीही तो पात्र मानला जाईल. या लाभासाठी देखील कामगाराच्या मृत्यूनंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. कागदपत्रांमध्ये पोलीस FIR व पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, वारसदाराचे आधार कार्ड आणि वारसदाराच्या बँक खात्याचा तपशील सादर करणे अनिवार्य आहे. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे दिव्यांग सहाय्य योजना. कामगाराला बांधकामाच्या ठिकाणी किंवा नोंदणीनंतर किमान 75% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व आल्यास त्याला ₹2,00,000 एकवेळचे आर्थिक सहाय्य दिले जाते. ज्या कामगाराने मंडळाकडे किमान 1 वेळ नोंदणी केली आहे किंवा नूतनीकरण नोंदणीचा अर्ज सादर केला असून निर्णयापूर्वीच दिव्यांगत्व आले आहे, असे कामगार यास पात्र आहेत. दिव्यांगत्व प्राप्त झाल्यापासून 1 वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांचे 75% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगार बांधवांपर्यंत व त्यांच्या कुटुंबांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. योजनेशी संबंधित किंवा अर्जाबाबत तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. सरकारी योजनांची अशीच वेळेवर आणि अचूक माहिती सहज सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह.